1997 मध्ये आम्ही सत्तेत आलो मुंबई महानगरपालिकेमध्ये, मला वाटतं 600-650 कोटीची तूट होती. तेव्हापासून 2022 पर्यंत 92,000 कोटीची आम्ही त्याच्यात फिक्स्ड डिपॉझिट ठेवी वाढवल्या. प्रत्येक पैसा हा लोकांसमोर होता, पारदर्शकपणे होता, आमच्या बजेटमध्ये तो सादर व्हायचा. पण आम्हाला फक्त 4च वर्ष मिळाली, 97 ते 99 आणि 2019 शेवट ते 2022, जेव्हा आमचे मुख्यमंत्री होते. सगळा जो काही कार्यकाळ होता आमचा काम करण्याचा आणि विकास करण्याचा, तो वेगळ्या विचारसरणीचे मुख्यमंत्री आमच्या डोक्यावर असताना आम्ही काम करून दाखवलेलं आहे. तर हे मी चॅलेंज त्यांना देत आहे भाजपला, की चला मुद्द्याचं बोला. विचारसरणीचं तुम्ही बोलताय, विचारधारेचं बोलताय, तुम्ही मुद्द्याचं बोला. कारण ही निवडणूक विचारधारेची नाही आहे, ही निवडणूक विचारसरणीची नाही आहे, ही निवडणूक ना हिंदू मुस्लिम जातीपातीची वगैरे नाही आहे. तुम्ही मला माझ्या गल्लीमध्ये काय सुविधा देताय, पाणी देताय का चांगलं, तुम्ही मला चांगली हवा देताय का, रस्ता देताय का, फुटपाथ देताय का, मोकळं मैदान देताय का, आरोग्य सेवा देताय का, शाळा देताय का, ह्याच्यावर आहे. आणि कदाचित आम्ही एकमेव पक्ष असू ज्यांनी 2002, 2007, 2012 आणि 2017चा वचननामा घेऊन सांगितलंय, होय आम्ही करून दाखवलंय. आत्ता पण आम्ही 2017चा वचननामा घेऊन बसलो तर 90% कामं करून दाखवलेत आम्ही. म्हणजे सॉरी, एकच तुम्हाला मंदारजी इंटरप्ट करतो. म्हणजे आत्तापर्यंत एक जे मिथ, जे खोटी समज भाजप पसरवत आहे की कुठच्याही शहराचा विकास करण्यासाठी तुम्हाला केंद्र सरकार आणि राज्य सरकार पण हातात हवंय, नाही. जिथे जिथे भाजप आहे केंद्रात आणि राज्यामध्ये, तिथे तिथे त्या शहरांची भाजपने चांगली वाट लावून दाखवलेली आहे. दिल्ली बघा आता. पण हे बोलत असताना तुम्ही ज्या ठेवींचा उल्लेख केला महापालिकेच्या, त्या तुटल्या मधल्या काळामध्ये, त्याच्यावरनं ओरड झाली. पण तुम्हाला असं वाटत नाही, म्हणजे मध्यंतरी एक कुठल्या महासंवाद कुठला कार्यक्रम होता, त्याच्यामध्ये स्वतः आयुक्त बोलले होते की ह्या ठेवी जर आत्ता तुटल्या तर काही हरकत नाही, कारण किमान काम होतंय, लोकोपयोगी कामं, पायाभूत सुविधा. नाही, एक मिनिटं तुम्हाला सांगतो. ह्या ठेवींचा गैरसमज, म्हणजे प्रधानमंत्री महोदय पण तेच बोलून गेले, मग मुख्यमंत्री बोलतात सातत्याने, आणि सगळं मुद्दा असा आहे, ह्या ठेवी आपण कशासाठी वाचवून ठेवतो? जर ह्याच लोकांनी जे आमच्यावर टीका करतात ना, हे राजकीय लोक, म्हणजे लोकांना माहिती आहे, मुंबईकरांना माहिती आहे, राजकीय लोकांनी जेव्हा स्टँडिंग कमिटीमध्ये जे आरोप करतात ते तेव्हा तेच बसायचे. त्या पुस्तिकेचा जरा अभ्यास केला असता, किंवा एक तुम्हाला फार चांगली पुस्तके आहे फडणवीस साहेबांची, बजेट सोप्या भाषेत, अर्थसंकल्प सोप्या भाषेत, तो जरा त्यांनी वाचला तर त्याच्यात कळेल की ह्या ठेवी आपण कशासाठी ठेवतो. तर आम्ही 97 पासून 22 पर्यंत कुठेही कर न वाढवता, छुपा कर न लावता, टोल न लावता आम्ही मुंबईकरांसाठी जी कामं करत आलो, काही काही कामं आपण प्रोव्हिजन करतो. की साधारणपणे 2014 की 15 पासून आपल्याला कोस्टल रोड करायचं आहे, STPचं काम आहे, सिवेज ट्रीटमेंट प्लांट, ते करायचं आहे, गोरेगाव मुलुंड लिंक रोड आहे, ते करायचं आहे. आपल्याला साधारणपणे आपल्या एस्टॅब्लिशमेंटमध्ये, म्हणजे महानगरपालिकेत कामगार किती आहेत, कर्मचारी किती आहेत, त्यांचा पगार किती असेल, पेन्शन किती असेल, प्रॉव्हिडंट फंड किती असेल, ग्रॅच्युटी किती असेल, रस्ते असतील, ते जर आपल्याला करायचे असेल टप्प्याटप्प्याने, तर त्याला खर्च किती लागेल, हा प्रत्येक खर्च आपण त्या ठेवींमध्ये ठेवतो. आणि त्या वर्षी ती ठेवी तोडायला लागते तेवढीशी. आणि तुम्ही त्या ठेवींमधून, जसं आपला कोस्टल रोड जो मुंबई महानगरपालिकेने बनवला, जो आम्ही बनवलेला आहे, फडणवीस साहेब जरी खोटं क्रेडिट घेत असतील तरी तो पूर्णपणे आमचं काम येते. त्याच्यासाठी आम्ही त्या ठेवींमधून पैसे घेतले. गोरेगाव मुलुंड लिंक रोड त्या ठेवींमध्ये होतं, STP त्या ठेवींमध्ये होतं. ह्या प्रत्येक ठेवी त्या वेळेला तोडायला लागतात तुम्हाला, आणि त्याच्यातून पैसे घ्यायला लागतात. म्हणजे तुम्हाला टोल नाही लावायला लागत, म्हणजे तुम्हाला कर नाही वापरायला लागत. आर्थिक नियोजन काय असतं? आत्ता तुम्ही राज्य सरकारचं कर्ज किती काढून ठेवले हो? लाखो कोटीमध्ये, मला वाटतं 9 लाख कोटी वगैरेच्या आसपास गेलेलं आहे, बरोबर आहे. हे नियोजन, हे कर्ज कोणावर आहे? राज्य सरकारवर आहे. म्हणजे तुमच्या आमच्यावर येतोय. कधी ना कधी तर हे ना कर वाढवायला लागणार आहे, टोल वाढवायला लागणार आहे. राज्य सरकार जे नॉर्थ बाउंड मुंबईचं कोस्टल रोड करतंय, 4 टोल लावलेले आहेत. गडकरी साहेब जे 12 वर्ष मुंबई गोवा हायवे बनवतायत, टोल लावून ठेवलेत. रस्ता पूर्ण नाही झाला पण टोल लावलेला आहे. आमचा कोस्टल रोड हा बिना टोलचा आहे, आणि कुठेही छुपे कर नाही वाढवलेत. आणि म्हणून मी हेच सगळ्यांना सांगतो की ठेवी जर यांनी नीट वाचल्या असत्या तर कशासाठी या ठेवी ठेवलेल्या आहेत, त्या अर्थसंकल्पात प्रत्येक वर्षी प्रत्येक पैशाचा त्याच्यात मोजमाप आहे. हा जो विकास जो आपण म्हणतोय, किंवा ज्या पद्धतीने एक मोठं इन्फ्रास्ट्रक्चर बनताना दिसते, काही लाख कोटींची कामं चालू आहेत या सगळ्या मुंबई आणि पूर्ण पश्चिम भागामध्ये आपल्या, तर तुम्हाला असं वाटत नाही की हा विकास सुद्धा गरजेचा होता? आणि त्या गरजेच्यामुळे, कारण तुम्ही स्वतः हा विकास चाललाय की विनाश चाललाय हा विचार करा तुम्ही. कारण विकास हा सगळ्यांनाच पाहिजे, शाश्वत विकास हा सगळ्यांनाच हवा आहे, बरोबर आहे. पण हे करत असताना तुम्हाला पुण्याचंच उदाहरण देतो. पुण्यामध्ये वेताळ टेकडी नावाची एक जागा आहे, सुंदर जागा आहे, हिरवगार जागा आहे. पलीकडे जो त्यांना रस्ता काढायचा आहे तो कुठे जातो भाजपला पण माहिती नाहीये. तर तिथे जाण्याची आत्ता रस्ता एक आहे, बोगदा, मेट्रो, वरतून हायवे,
लोकांचं म्हणणं सपाटच करा ना, मग टेकडी तरी ठेवताय कशाला. तसंच रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट हा भाजपच्या काळात आला. ब्लू लाईन रेड लाईन नद्यांची त्यांनी हलवलेली आहे. कन्स्ट्रक्शन चुकीचं दाखवलेलं आहे. जगात कुठेही नदी स्वच्छ करण्याचा जो कार्यक्रम असतो तो पहिला तुम्ही नदीचं खोलीकरण करता आणि रुंदीकरण करता. मुळा मोठ्याचं पहिलं उदाहरण आहे जगातलं. लोकांचा विरोध असताना देखील तिथे महानगरपालिका भाजपची ही नदीला अरुंद करते आणि जी खोल होती तिचं खोलीकरण कमी करते. हा विकास होतो की विनाश होतोय. ह्याच्यामुळे 11 मंदिरं पाण्याखालती जाणार आहेत, प्राचीन मंदिरं पाण्याखालती जाणार आहेत, 4 रस्ते पाण्याखालती जाणार आहेत. हा विकास होतो की विनाश होतोय. मुंबईचा जो ते बोलतात विकास विकास, एकनाथ मिंदे जे बोलत होते की 6080 कोटीचं पहिलं टेंडर 2023चं, इथेच बसून मी त्यांना एक्सपोज केलं होतं, त्या टेंडरला एक्सपोज केलं होतं. पुढच्या वर्षी पण 6000 कोटीचं. त्यांनी काय सांगितलं होतं, 36 महिन्यात मुंबईचे सगळे रस्ते कॉन्क्रीट होतील. तुम्ही मला एक रस्ता पूर्ण केलेला यांनी दाखवा. विकास जो झालाय तो मंदारजी यांच्या कॉन्ट्रॅक्टर्सचा झालाय, यांच्या आवडत्या कॉन्ट्रॅक्टर्सचा झालाय. मुंबईत कधी नाही तो ॲडव्हान्स मोबिलायझेशन फंड 10% दिलेला आहे, त्याच्यातून पैसे काढले आणि खाल्ले त्याने लोकांनी. मग विकास ह्यांच्या कॉन्ट्रॅक्टर्सचा होतो, विकास ह्यांच्या आवडत्या लोकांचा होतो. लोकांचा विकास कधी होणार. आणि विकास तुम्हाला अजून एक सांगतो, विकास जर बघायचा असेल ना तर आमने सामने पूर्ण त्यांची टोळी असेल. तिघही मुख्यमंत्री असतील, 2 उपमुख्यमंत्री असतील, मी एकटा त्यांच्या समोर बसायला तयार आहे आणि परत त्यांना चॅलेंज करतो की आम्ही 22 वर्षात, आम्ही 25 वर्षात जो मुंबईचा विकास केला, मुंबईची BST सर्वात परवडणारी, स्वस्त आणि मस्त चालवणारे आम्ही जे होतो ते तुम्ही भाडे तिप्पट केलेलं आहे, बसेस कमी केलेल्या आहेत. शाळा 1235 शाळा आहेत, 3.25 लाख विद्यार्थी 8 भाषांमध्ये शिकतात. मराठी अनिवार्य आहे. IB, IGCSE, CBSE आणि ICSE प्लस SSE हे बोर्ड असणारे, डिजिटायझेशन होणारं. मला एक असं उदाहरण दाखवा महानगरपालिकेचं, नुसतं देशात नाही तर जगात दाखवा. आरोग्य सेवा ती आम्ही पाळत आलेलो आहोत. पण निवडणुकीपूर्वीचं एक राजकारण आहे, निवडणुकीच्या नंतर जर का परिस्थिती बदलली तर तुम्ही भाजपसोबत जाणार. मला वाटतं हा प्रश्न आपण मुख्यमंत्र्यांना विचारला पाहिजे. विचारू त्यांनी मुलाखत दिली, कारण आम्ही आपल्याला आठवत असेल, नाही 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 हे सगळं कोण करत होतं, चक्की पिसिंग कोण सांगत होतं. आणि परवाच दादा पण ओपनली बोललेत ना की 70,000 कोटीचा ज्यांनी आरोप केला तेच त्यांच्या सोबत सगळे सत्तेत बसलेले आहेत. मग हे जे राजकारण आहे, आम्हाला पण, आम्ही जाऊ शकलो असतो ना गेल्या 1 वर्षात भाजपसोबत, पण आम्ही गेलोय का. आम्ही जे मुंबई विकतायत, काही गोष्टी बघा काय असतं की कधी कधी राजकारणात अनेक लोक युत्या करतात, आघाड्या करतात, सगळं काही करतात. नितीश कुमारजी तर सगळं काही करतात. पण काही पक्ष असे असतात की नाही, आम्ही सत्तेत बसलो नाही तरी चालेल, पण आम्ही आमची नैतिकता नाही विकणार, आम्ही काही प्रिन्सिपल्स जे आहेत आम्ही ते विकणार नाही. जसं मुंबई जे अदानी खायला निघालेत, आणि परत मी जेव्हा अदानी बोलतो वैयक्तिक भांडण नाहीये, अनेक त्यांचे प्रोजेक्ट सुरू आहेत, तिथे कुठेही विरोध नाहीये. पण अदानी समूहाला जसं हे 1600 एकर मुंबईत फुकटात देत आहेत ते आम्हाला मान्य नाहीये. मुंबईचं जे BST प्रायव्हेटायझेशन चालू आहे ते मान्य नाहीये. महाराष्ट्रामध्ये जो आता कायद्याची जी परिस्थिती आहे आम्हाला मान्य नाहीये. शेतकऱ्यांना जे भाजपाने खोटं वचन दिलं होतं की कर्जमाफी करू, 1 वर्षानंतर सांगतात आता नंतर बघू, हे आम्हाला मान्य नाहीये. लाडकी बहीण म्हणून जे सांगितलं होतं 2100 देऊ आम्ही, खोटं बोलले, आम्हाला मान्य नाही. खोटं बोलणारा पक्ष आम्हाला मान्य नाही. पण येणाऱ्या काळामध्ये ज्या वेळेला ही सगळी ध्येय धोरणं बदलत राहील, म्हणजे आत्ताच्या तर लोकांना असं जवळजवळ सवय अंगवळणी पडले की कोण कोणाबरोबर असेल काय त्याचा काही भरोसा नाही. म्हणूनच आम्ही लढतोय की हे अंगवळणी पडू नाही. महाराष्ट्राचं राजकारण, आता आपण एकेकाळी बोलायचो की UP बिहार सारखं राजकारण होत चाललंय, आता असं वाटायला लागलंय की UP बिहार आपल्या नादात बदनाम होत चाललंय की काय. आता जे राजकारण चाललंय तुम्ही बघा, एवढं घाणेरडं राजकारण देशाच्या इतिहासात कधी नव्हतं. आणि एवढं भ्रष्ट सरकार जे भाजप, मिंदे आणि दादांनी आता चालवलेलं आहे, आपल्या देशाच्या इतिहासात कधी एवढं भ्रष्ट सरकार नव्हतं. म्हणजे एवढे घोटाळे आम्ही, रस्त्याचा घोटाळा असेल मुंबईतला, दुसरा रस्त्याचा घोटाळा असेल, स्ट्रीट फर्निचरचा असेल. आता ब्लाइंड स्पॉट व्हायला लागले लोकांना की अरे या ठीक आहे राजकारणीनं पैसेच खातो. हे चुकीचं आहे, हा चुकीचा पायंडा पडत आहे. आणि माझ्यासारख्या तरुण राजकारण्यांनी, तुम्हाला असं वाटतं की भ्रष्टाचाराच्या म्हणजे व्यतिरिक्त राजकारण चालू शकतं आता, एवढा पैशाचा अवडंबर आहे पाहिजे ना. पण आपण कुठे ना कुठेतरी चिखलात उडी मारण्यापेक्षा, बघा काय असतं की कमल दलदल में ही खिलता है, कीचड में ही कमल खिलता है. पण ते कीचडमध्ये आपण किती उडी मारायची, कुठेतरी आपण स्वच्छ करायला पाहिजे ना की आपण हे राजकारण असंच चालवायचं. आणि हा सोपा पर्याय होता की आम्ही पण गेलो असतो त्यांच्याच सोबत, पण ते न होता अंगावर जे वार होत आहेत, ज्या धमक्या येत आहेत, सगळं काही चालू आहे, ते सगळं सोसून भोगून आम्ही जिथे आहोत तिथे उभे का आहोत, कारण आमचा महाराष्ट्र आम्हाला सुधारायचं. हे राजकारण आहे ते पटत नाही आम्हाला. मला पटत नाहीये, बिलकुल पटत नाही. पण मग हे सगळं चालू असताना ज्या वेळेला मुंबईसारख्या ठिकाणी
निवडणुकीचे, ज्याला आपण म्हणतो की निवडणुकीच्या हो हो घ्या ना, नाही आपल्याला निवडणुकींच्या ह्या सगळ्या राजकारणामध्ये थँक्यू आपण पण घ्या. आपली तुम्ही पण चाय पे घ्या. चर्चा होऊ शकते. चाय पे चर्चा आपण करूयाच. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की निवडणुकीच्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीनं हे सगळं वातावरण वेगवेगळे मुद्दे घेऊन मध्यंतरी आरक्षणाचा आला, तर आरक्षण कुठेच दिसत नाही. शेतकऱ्यांचे एवढे म्हणजे अतिशय बिकट परिस्थिती राज्यामध्ये आहे, तरीसुद्धा त्या मुद्द्यांना विरोधक सुद्धा, म्हणजे मी काय केवळ सत्तेचं विरोधक असेल, सुद्धा त्यावेळेला आपल्याला घेताना आठवत दिसत असेल नाही. हे नगरपालिका नगरपंचायत इलेक्शनच्या वेळी पण आम्ही नुसतं प्रचार नाही तर आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर गेलो. उद्धव साहेबांनी देखील विदर्भाचा दौरा केला, मराठवाड्याचा दौरा केला. जिथे तिथे नुकसान झालं होतं तिथे जाऊन आम्ही शेतकऱ्यांना धीर दिला, मतं नाही मागितली तिथे जाऊन. पण आता हेच झालं ना, काय झालंय, एक मुख्यमंत्री आणि दोन हाफ हे गरा सगळीकडे फिरतात, एकामेकांना टीका करायची तिथे टीका करतात, कुठे काही आश्वासनाचे देऊन टाकतात आणि वाटेल ते म्हणजे कोणालाही, म्हणजे तुला आता आमदार करीन, तुला खासदार करीन, राज्यसभा, विधान परिषद, तुला अमुक गावाला एवढे पैसे. अरे पण तुम्ही काय केलंय महाराष्ट्राचं ह्या सगळ्या नादामध्ये, हा विचार आपण करतोय का? तुमची आत्ताची जी ही लढाई खास करून मुंबई महापालिकेमध्ये जी सुरू आहे, त्याच्यामध्ये 87 जागांवरती जवळजवळ तुम्ही शिंदेच्या सोबत लढताय, म्हणजे त्यांच्या विरोधात लढताय. आणि त्याबरोबरीने जर बघितलं तर तुमची ही लढाई, तुम्हाला असं वाटतं की या 87 जागांच्या साठी तितकीच महत्त्वाची आहे? आणि मुंबईत प्रत्येक जागा, मुंबई असेल, पुणे असेल, हे सगळे 29 महानगरपालिका आहेत. तुम्हाला सांगतो, महानगरपालिका म्हणजे जवळपास 50% महाराष्ट्रात शहरीकरण झालंय. 53% लोकसंख्या मला वाटतं आता नागरीकरण आणि शहरांमध्ये राहते. पण मुळात प्रश्न हा येतो, 2-3 म्हणजे गोष्टी ह्या विचार करण्यासारख्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आत्ता गेल्या 2-3 वर्षामध्ये काही जे प्रश्न आहेत, जसं दूषित पाणी येणं, प्रदूषण वाढणं, हे का आत्ता प्रखरपणे जाणवायला लागलं? बरं, ह्याच्यावर कोणी बोलतंय का? तुम्ही ह्याच्यावर बोलायला गेलात तर उत्तर काय येतं समोरून? नाही बांगलादेशी घुसलेत, रोहिंग्या घुसलेत. हां, तुम्ही दुसरा काही प्रश्न विचारला तर धर्माचं उत्तर येतं, तिसरा प्रश्न विचारला तर जातीचं उत्तर येतं भाजपकडून. पण मुळात प्रश्न हा आहे की आपले जी काही ही शहरं आहेत, 29 महानगरपालिका आहेत, मग नगरपालिका आहेत, नगरपंचायत आहेत, मला तुम्ही एक तरी शहर दाखवा जे आज ह्यांच्या हातात सत्ता केंद्रापासून गल्लीपर्यंत असताना प्रशासक हे ह्यांचेच होते, राहण्यासारखं शहर किंवा राहण्यासारखं एक वॉर्ड किंवा राहण्यासारखी एक गल्ली तरी यांनी केली का? एक गल्ली तरी यांनी केली का? दुसरा प्रश्न हाच येतो की ह्या देशामध्ये मला तुम्ही एक शहर दाखवा जे भाजप शासित आहे पण जे सुधारलेलं आहे. आणि तिसरं तुम्हाला एक उदाहरण देतो मी, जे मी तुम्हाला सांगितलं ना की भाजप शासित आणि सुधारलेले असं एक शहर दाखवा. आता एका बाजूला तुम्ही गांधीनगरची काल बातमी ऐकली असेल, दूषित पाण्याने 100-150 लोक आजारी पडलेत. परवा इंदोरची आपण बातमी ऐकली, 18 लोक गेले दूषित पाणी पिऊन. हां, दोन्ही ठिकाणी नगरसेवक भाजपचे, आमदार भाजपचे, खासदार भाजपचे, महापौर भाजपचे, मुख्यमंत्री भाजपचे, केंद्र सरकारमध्ये प्रधानमंत्री भाजपचे. तिसरं उदाहरण त्याच विरुद्ध मी तुम्हाला देतो, मुंबईचं. मुंबई जेव्हा 1997 मध्ये आम्ही सत्तेत आलो, मुंबई महानगरपालिकेमध्ये मला वाटतं 600-650 कोटीची तूट होती. तेव्हापासून 2022 पर्यंत 92,000 कोटीची आम्ही त्याच्यात फिक्स्ड डिपॉझिट ठेवी वाढवल्या. प्रत्येक पैसा हा लोकांसमोर होता, पारदर्शकपणे होता, आमच्या बजेटमध्ये तो सादर व्हायचा. पण आम्हाला फक्त 4च वर्ष मिळाली, 97 ते 99 आणि 2019 शेवट ते 2022, जेव्हा आमचे मुख्यमंत्री होते. सगळा जो काही कार्यकाळ होता आमचा काम करण्याचा आणि विकास करण्याचा, तो वेगळ्या विचारसरणीचे मुख्यमंत्री आमच्या डोक्यावर असताना आम्ही काम करून दाखवलेलं आहे. तर हे मी चॅलेंज त्यांना देत आहे भाजपला की चला मुद्द्याचं बोला. विचारसरणीचं तुम्ही बोलताय, विचारधारेचं बोलताय, तुम्ही मुद्द्याचं बोला. कारण ही निवडणूक विचारधारेची नाही आहे, ही निवडणूक विचारसरणीची नाही आहे, ही निवडणूक ना हिंदू मुस्लिम जातीपातीची वगैरे नाही आहे. तुम्ही मला माझ्या गल्लीमध्ये काय सुविधा देताय? पाणी देताय का चांगलं? तुम्ही मला चांगली हवा देताय का? रस्ता देताय का? फुटपाथ देताय का? मोकळं मैदान देताय का? आरोग्य सेवा देताय का? शाळा देताय का? ह्याच्यावर आहे. आणि कदाचित आम्ही एकमेव पक्ष असू ज्यांनी 2002, 2007, 2012 आणि 2017चा वचननामा घेऊन सांगितलंय, होय आम्ही करून दाखवलंय.